साधूचा संसार तुमच्या संसारापेक्षा भयानक आहे. तुम्हाला काय मस्त नाही. साधूचा संसार काही साधा नसते बरं, लय कठीण, काहीच नाही बोलता येत जो घरी. आणि तुम्हाला सवय कशी आहे, माणूस जेवाले बसला आणि एक घास तोंडात गेला की पहिला प्रश्न आहे तुमचा कोणता? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आहे काय? कोणता आहे मग? हा, तुम्हाला केलाच नाही का प्रश्न की सरे जय हनुमानाचा? पहिला प्रश्न असा घात तोंडात जात नाही तर पहिला प्रश्न भाजी कशी झाली. आता खरं सांगा, माय दात पडले, पहिल्या घासात मेळ येईल काय? काहीच चवच लागत नाही आम्हाला तर पहिल्या घासात. असा चाफल चुफल रोलर सारखा गोल गाल केला, पाणी पिले अंद. पण फक्त एवढंच म्हटलं राजे म्हटलं अशी भाजी करत असते काय? अरे बाप्पा, एवढंच म्हटलं तर उत्तर काय भेटलं? कशी गोड लागीन घरची भाजी. फिरताना म्हणे गावोगावी आणि जिबेल्या म्हणे चटका. आणि घरची कशी गोड लागन भाजी. एक महिना मग विचारलंच नाही भाजी कशी झाली. आपणच काय सांगतो मग, आलं ताट की लाभ आहे बरकत आहे बस. पण मी सांगूनच गेलो. मग एका महिन्यात मी घेतली छपईत. छपईत छपईत समजते का? समजा ईट जर बाहेर निघाली आणि त्या मिस्त्रीला म्हणा काय राजा असे इटा लावत असते काय, छपईत येऊन जाते ती. तशी म्या घेतली छपईत, इकडल्या तिकडल्या अशा तशा. एका महिन्यात बरोबर आणलं काम म्या रुळावर. ते इसरली, गोळ गोळ बोल्या इसरली. मग महिन्याभरानं प्रश्न तोच कोणता झाला काय पाठ? भाजी कशी झाली. माया लक्षातच होतं. म्या म्हटलं एक अधिक मास वाया गेला, आता चातुर्मास वाया नाही गेला पाहिजे. भाजी कशी झाली असं म्हटल्यावर बरोबर मी एक सेकंदही उशीर लावला. म्हटलं भाजी अख्खा महाराष्ट्र फिरतो पण भाजी करावं त्या. असं वाटतं की भाजी नाही खान बोटच खा. भाजीला पाहिली चव नाही, सऱ्या गंगा यमुना त्याच्यात. थोड्यानं बिघडते रे जेव. म्हटलं चला बा, आता आपण घरी नसतो, हे म्हणते आणा बेल तर गेलो. आता मला माहित नाही इतकी हवा भरली आहे हिच्या कानात, अख्खा झाडाचं बेल तोडून नेलतो मी. एवढा उंच असून यायच्या सारखा तरी हात ना पुरे. मी म्हटलं आता नेमाव तर लागतेच. चढलो बा कसा तरी बेल हळद. आता म्या काटे पाहिले ते साध्या बाबुईचे, पण बेलाचे काटेच नाही पाहिले ते. बेलाचे काटे म्हणजे दाबणच एवढाले. अरे असे त्या अडचणीत रुतले राजा. म्हटलं का उतरलो खाली. एवढंच घेतलं राग राग. घरी आल्यावर म्हणे एवढंच. म्हटलं तेवढंच. तुले काय म्हटलं, इकडे मला चांगले काटे रुतले म्हटलं, तुले मस्त जागीत ओम नम शिवाय ओम नम शिवाय. खऱ्या महादेवाले दामन आणि या महादेवाले पाणी बेल. अरे बाप, पतीस तर खरा आपला महादेव आहे, दुसरा नाही ना. तुमचा देव तोच आहे फक्त. त्याच्या पलीकडे तुम्हाला शास्त्रातही संत वाङ्मयातही देव सांगितला नाही. पण काय करावं तर तुम्ही करतात त्याला इलाज नाही. बापा आमच्या गावात काही ते मंदिर नाही शंकराचं. लहानसं गाव आहे, पलीकडे मोठं गाव आहे, असं मंदिर आहे तिथं. आणि बायाची भरली धूम, मले नेऊन द्या, मले नेऊन द्या, मले नेऊन द्या. कुठे? मंदिरात. तिले नेऊन द्या. तिले नेऊन दिलं की खऱ्या महादेवाले सांगते, हे पा त्याच्यात पोहे आहे, त्याच्यात भाजी आहे, ठेचा लागीन तर तिकडे आहे, तेलाचं इकडे आहे. हा बेदम त्या किचन मध्ये फिरू फिरू तेल कायच्यात, मीठ कायच्यात, चटणी कायच्या. आणि हे मंदिरात ओम नम शिवाय.
नमः शिवाय. काय राजा, लोकांना भक्तीच नाही समजून राहिली. पण जाऊ द्या, त्या निमित्तानं का होईना बिचारीनं शिवाचा जप केला, मंदिर चकाचक झाले. हे त्याच्यातून फक्त घ्यायचं, नामचिंतनाशिवाय समाधान मिळत नाही. साधू संताजवळ एवढं समाधान का असते? ते सदा भगवंताचं नामचिंतन करतात, म्हणून त्यांना सदा समाधान असते.